नमस्कार. केंद्र व राज्य कर्मचाऱ्यांशी संबंधित महत्त्वाच्या बातम्या, वेतन आयोग अपडेट्स आणि सरकारी निर्णयांची अचूक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही पाहत आहात GR महाराष्ट्र. आजची मोठी अपडेट आहे 8व्या वेतन आयोगाबाबत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ व्हावी यासाठी फेडरेशन ऑफ नॅशनल पोस्टल ऑर्गनायझेशन्स या कर्मचारी संघटनेने महत्त्वाची मागणी केली आहे. FNPOने नॅशनल काउन्सिल JCMकडे एक ज्ञापन पाठवून 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 3.0 ते 3.25 पर्यंत निश्चित करण्याची मागणी केली आहे. सध्या 7वा वेतन आयोगमध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 आहे. कर्मचारी संघटनांच्या मते हा फिटमेंट फॅक्टर सध्याच्या महागाईच्या तुलनेत अपुरा आहे. जर नव्या आयोगामध्ये 3.0 फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूलभूत पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते. उदाहरणार्थ, सध्या किमान मूलभूत पगार 18,000 रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार जवळपास 54,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो. तसेच वरिष्ठ पदावरील कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ आणखी मोठी असू शकते. उदाहरणार्थ, सध्या 70,000 रुपये पगार असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार 2,10,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही वाढ महागाई भत्त्याशी म्हणजेच DAशी जोडली जाईल. त्यामुळे एकूण पगारामध्ये आणखी मोठा फरक पडू शकतो. फिटमेंट फॅक्टर निश्चित करताना 1957 मधील इंडियन लेबर कॉन्फरन्स 15व्या मीटिंगमध्ये ठरवलेले निकष वापरले जातात. या निकषांनुसार कर्मचारी संघटना एक कन्झम्पशन बास्केट तयार करतात. यात तांदूळ, भाज्या, फळे, दूध, कपडे, इंधन, वीज, पाणी तसेच कुटुंबाच्या आवश्यक खर्चाचा समावेश केला जातो. मात्र या गणनेत फक्त आवश्यक वस्तूंचाच विचार केला जातो आणि विलासी वस्तू वगळल्या जातात. 8व्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी 2025 मध्ये करण्यात आली होती आणि नोव्हेंबर 2025 मध्ये समितीची स्थापना करण्यात आली. समितीला सुमारे 18 महिन्यांच्या आत आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे. त्यानंतर सरकार या अहवालातील शिफारशी स्वीकारायच्या की नाही यावर अंतिम निर्णय घेईल. अहवाल मिळाल्यानंतर या शिफारशी लागू होण्यासाठी साधारण 18 ते 20 महिने लागू शकतात. सध्या केंद्रीय कर्मचारी या आयोगाच्या शिफारशींची प्रतीक्षा करत आहेत. मात्र त्यापूर्वीच कर्मचारी संघटनांकडून विविध मागण्या पुढे येत आहेत. जर या मागण्या मान्य झाल्या तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जीवनमानामध्येही मोठा बदल होऊ शकतो. अशाच महत्त्वाच्या वेतन आयोग अपडेट्स आणि सरकारी बातम्यांसाठी GR महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.